प्रेक्षकांनो, मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आज यांना सेलिब्रेट करायचं असतं नवीन वर्ष, त्यामुळे सगळे घर फुलांनी सजवलेलं असतं. नंतर या सगळेजण बैठकीमध्ये बसलेले असतात, तेव्हा चर्चा करत असतात. तर इकडून अर्जुन आणि चैतन्य बाहेरून येतात. नंतर सायली म्हणते, चैतन्य भाऊजी, तुम्हाला उशीर का झाला? चैतन्याला लगेच कळतं की या दोघांमध्ये काहीतरी झालंय, म्हणून सायली वहिनींनी मला क्वेश्चन विचारलाय. नंतर चैतन्य म्हणतो, ते थोडासा उशीरच झाला. अर्जुन नंतर म्हणतो, अगं मम्मा, मी ना स्पेशल केक शॉपमध्ये गेलो होतो. मला थोडा आणखी एक्स्ट्रा स्पेशल केक आणायचा होता, त्यामुळे मला थोडा ना जास्तच उशीर झाला. सुमन इकडे नागराजचा पाठलाग करत असते आणि सतत सायलीला कॉल करत असते, कारण तिला सांगायचं असतं नागराज हा महिपतच्या अड्ड्यावर गेला आहे. इकडे सगळेजण खूप खुश असतात आणि त्यांची गेम्स खेळायची तयारी झालेली असते. लगेच अश्विन येतो आणि प्रताप म्हणतो, अश्विन तू पण बस ना. रविराज म्हणतो, डॉक्टर साहेब बसा ना, आज आम्हाला जॉईन करा, दररोज पेशंट वगैरे असतात तुमच्याकडे. अश्विन हसायला लागतो आणि म्हणतो, हो का नाही, बसतो मी पण. आणि तो एक खुर्ची आणतो आणि चैतन्याच्या बाजूला जाऊन बसतो. नंतर सायली म्हणते, आपण आता गेम सुरू करूयात. बघा बरं कुणाच्या नावाची चिठ्ठी निघते तर. आणि इकडे पूर्णाजी पण खूप खुश असते. इकडे रविराज म्हणतो, कुणाच्या का नावाची चिठ्ठी निघे ना, पण मी जर मधात उठून नाचलो तर चालेल ना? प्रताप म्हणतो, हो का नाही. आणि नंतर लगेच कल्पना आणि प्रतापच्या नावाची चिठ्ठी निघते आणि त्यांचा डान्स सुरू होतो. आणि हृदयी वसंत फुलताना या गाण्यावर ते खूप छान डान्स करतात. सगळ्यांचे एक्सप्रेशन हे बघण्यासारखे असतात, सगळे खूप खुश असतात. इकडे सुमनचं कॉल करणं सुरूच असतं, पण सायली या गाण्याच्या आवाजामुळे तिला काही आवाजच येत नाही कॉल्सचा. नंतर त्यांचा डान्स झाल्याच्या नंतर अर्जुन आणि पूर्णाजीचं नाव येते. अर्जुन खूप खुश होऊन म्हणतो, आजी चल. आणि आली उमलून माझ्या गाली या गाण्यावर ते डान्स करतात. नंतर लगेच सायली आणि अर्जुनचं टर्न येतो. या दोघांची भांडणं असतात, त्यामुळे तिला एवढा काही उत्साह नसतो. आणि तो तिथे पण म्हणत असतो, तुला आता माझ्यासोबत डान्स पण करायचा नाही का? ते असेच हळूहळू बोलत भांडतच असतात इथे पण. आणि त्यांचा डान्स सुरूच असतो. नंतर ती म्हणते, पण नाही कसं म्हणायचं सगळ्यांसमोर? तो म्हणतो, अर्जुन म्हणतो, एकाच गोष्टीचा राग मनात ठेवून 10 दिवस बोलायचं नाही, हे काय सवय लावून घेतली सायली तू? ती म्हणते, पण चुका तर तुम्ही करताना पहिले तुमच्याकडून शिकायचं की आपल्या पार्टनरपासून आपण कोणत्या गोष्टी लपवायच्या तर. नंतर सुमन इकडे अड्ड्यावर पोहोचते आणि सायलीला कॉल करत असते. सायली पण इकडे बाहेर येऊन कॉल उचलते आणि लगेच कुणालाही न सांगता सुमन काही झालंय का, सुमनचा जीव धोक्यात आहे का याचा विचार करत घराबाहेर पडते. कुणालाही काहीही सांगत नाही. अर्जुन आणि चैतन्य बाहेर येतात. अर्जुन म्हणतो, चैतन्य अरे बघ ना, सायली अचानक गायब झालीये, तिने कुणाला काही सांगितलं नाही आणि आता तिचा कॉल पण लागत नाहीये, आता काय करायचं? या विचारामुळे ते एकदम निराश होऊन जातात.